आपण आहोत आता औरंगाबादच्या अर्थात संभाजीनगरच्या कृषी प्रदर्शनामध्ये आणि या कृषी प्रदर्शनामध्ये गांडूळ खताचा प्रकल्प अग्रवाल डेअरी फार्मच्या संचालिका श्रीमती अग्रवाल या इथं स्वतः उपस्थित आहेत। कवी इंद्रजित भालेराव खूप चांगले सांगतात, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता। कशी उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मळतात माणसं। आणि याच अर्थानं आपल्या मातीशी आपल्या आईशी एकरूप असलेला अग्रवाल डेअरी फार्म आणि या फार्मच्या निमित्तानं म्हणजे शेतीत मनवंतर घडवण्यासाठी अग्रवाल कुटुंब शेती आणि मातीसाठी झटतं आहे। त्यांचा गांडूळ प्रकल्प हा महाराष्ट्रातला सर्वात आदर्श असा प्रकल्प आहे। शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताकडे यावं यासाठी त्या आग्रहानं शेतकऱ्यांना आग्रह धरतात, विनंती करतात। मी जातोय अग्रवाल ताईकडे आणि त्यांच्याकडून जाणून घेतोय या फार्मचा सर्व इतिहास। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला हे आपले आजोबा असो आपले पंजे असो हे लहानपणापासून आपल्याला शिकवतात की गांडूळ हा आपला शेतकऱ्याचा मित्र आहे। पण हरित क्रांतीच्या वेळेस ब्रिटिशांनी आपल्याकडे रासायनिक खतं आणली तेव्हा ती त्यांची मजबुरी होती, कारण आपल्याकडच्या माणसांना खायला हे अन्न उरलं नव्हतं। पण आता आपल्याकडे अशी परिस्थिती नाही। भारत हा एकमेव असा देश आहे जो काळी सोन्याची चिडिया आहे असं त्याला म्हटलं जात होतं। हेच कारण की आपल्याकडची माती ही सूक्ष्मजीवांनी भरपूर होती आणि आपल्याकडे काळं सोनं हे उगवण्याचं धन प्राप्त होतं। कालावधीने आता काय झालंय, ब्रिटिशांनी आपल्याला रासायनिक खतांची सवय लावली, त्याच्यामुळे आपल्या जमिनी ह्या पांढऱ्या पडत गेल्या, पाणी ह्या सोकण्याची क्षमता कमी होत गेल्या। आता आपल्या काळाची गरज आहे की आपल्या जमिनीला आपल्या पुढच्या पिढीसाठी वाचवणं आहे। त्याच्यासाठी एकमेव पर्याय हा उरलेला आहे, फक्त आपल्या ज्या गांडूळ जे आपले मित्र आहे त्याचं प्रमाण आपल्याला शेतामध्ये वाढवत जाणं आहे। त्याच्यासाठी काय करावं लागेल, त्याच्यासाठी आपल्याला घाबरून जाण्याचं कारण नाही आहे। रासायनिक खताला आपण एकदम सोप्या पद्धतीने मात देऊ शकतो। त्याच्यासाठी काय करावं लागेल तर फक्त तुम्ही गांडूळ खत वापरणं शेतामध्ये चालू करा। याच्यासाठी आपण फवारणी म्हणून वर्मीवॉशचा सुद्धा वापर करू शकतो। जर तुम्ही वर्मीवॉश शेतामध्ये वापरणं चालू केलं तर याचे खूप सारे फायदे असतात। जर याची आळवणी केली तर झाडांना पांढऱ्या मुळांची वाढ होते। जर तुम्ही याला ठिबक सिंचनाने वापरलं तर याला सूक्ष्मजीवांची वाढ होते आणि जर याची फवारणी केली तर याचे फवारणीमुळे कीटकनाशक म्हणून काम करते। गांडूळ खतामध्ये 38% ऑर्गॅनिक कार्बन असते, सोबत मुख्य घटक असतो 4.5% आणि जमिनीला लागणारे सूक्ष्म घटक हे सगळे गांडूळ खतात अवेलेबल असतात। जमिनीला टोटल 14 घटक लागत असतात, त्यापैकी 3 घटक ही जमीन हवेतून आणि पाण्यातून घेत असते। राहिले उरलेले 11 घटक, हे 11 घटक हे गांडूळ खतातून त्यांना मुबलक प्रमाणात भेटून जातात। जर तुम्ही गांडूळ खत वापरलं तर तुम्हाला दुसरं कोणतेही खत वापरायची गरज नाहीये। तुम्ही किती जरी काळापासून रासायनिक खत वापरत असाल तरी 1.5 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या पूर्ण जमिनीला रासायन मुक्त करू शकतात। रासायनिक खतामुळे आपल्या जमिनीचा क्षार वाढला गेला, जमिनीत पाणी पडतो, तो पाणी विहिरीत सोकला जातो, त्याच्यामुळे विहिरीच्या पाण्याचे क्षार सुद्धा वाढत गेले। आता जर त्याचे क्षार कमी करायचे झाले आणि आपल्याला सुपीक जमीन करायची झाली तर त्याच्यामुळे जर तुम्ही गांडूळ खत वापरले तर पाण्याचं प्रमाणाचे क्षार सुद्धा कमी होतील आणि तुमची जमीन ही काळा सोनं बनत जाईल। मेन म्हणजे तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुम्ही जमीन शेती ही वाचवून घेणार। जर आज पण तुम्ही रासायनिक खत सोडले नाही तर तुमची जमीन ही पूर्ण बंजर होऊन जाईल। त्याच्यावर घर बांधल्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय राहणार नाही। घर जरी बांधून घेतलं तरी बोरिंग केल्यावर तुम्हाला जे पाणी भेटेल ते पिण्यायोग्य राहणार नाही। तर माझे मित्र, माझे शेतकरी बंधूंनो, ही काळाची गरज आहे। तुम्ही गांडूळ खताकडे वळा, तुमचं काही नुकसान होणार नाही ही मी गॅरंटी घेते। तुम्हाला काही जरी सहकार्य लागत असेल माझं, मी तुमच्या शिक्षणासाठी 1ही रुपया घेणार नाही। तुम्ही माझ्याकडे या, प्रशिक्षण घ्या। मी आहे अग्रवाल डेअरी फार्म संभाजीनगर, माझा गोठा आहे झालटा फाट्याने 10 किलोमीटर अंतरावर उडानपुलाजवळ आपतगाव येथे। माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9158883838। धन्यवाद।